जय गुरुदेव. ते षडलिंग म्हणशी कोण कोण, आचारलिंग गुरुलिंग जान, शिवलिंग जंगमलिंग ओळखन, चतुर्थाची बोली जे, प्रसादलिंग महालिंग नेमून, ही सहा लिंगे बरवी जाणून, जो मिश्र भावे करी जो पूजन, तोची भक्त जंगम तोची. संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली या ओवीतून षडलिंगाचं पूजन सांगत आहेत. इष्टलिंगाची पूजा करणारा साधक त्या इष्टलिंगाच्या पूजेसोबत षडलिंगाची पूजा करतो. ही षडलिंगाची पूजा म्हणजे काय? त्या भक्ताच्या आचरणात, त्याच्या व्यवहारात, त्याच्या बोलण्यात आणि त्याच्या समग्र वर्तनात जे परिवर्तन येतं, त्या परिवर्तनाकडं घेऊन जाणारी ही षडलिंगाची यात्रा आहे, ही षडलिंगाची उपासना आहे. भक्त षडलिंगाची उपासना करतो म्हणजे काय? इष्टलिंग देहावर धारण करतो त्यावेळेस आपला देह हा देवालय समजतो. देह नेहमी शुद्ध ठेवला पाहिजे, पवित्र ठेवला पाहिजे, कारण देवालय हे स्वच्छ असतं, पवित्र असतं, असा त्याचा भाव असतो. या सहा लिंगाची उपासना म्हणजे आपल्या देहातील अशुद्धी नष्ट करून तेथे शिव तत्वाची स्थापना करणं होय. पहिलं लिंग आहे आचार लिंग. हे लिंग भक्तस्थलाशी संबंधित आहे. आचार म्हणजे सकाळी उठल्याबरोबर हा भक्त आसनावर बसतो, गुरुमूर्तीचं ध्यान करतो, पुन्हा इष्टलिंगाला अर्पित करून ब्रश करतो, इष्टलिंगाला स्नानाचं पाणी अर्पित करून शिवाय नमः म्हणत स्नान करतो. इष्टलिंगाला अर्पित करून विभूती धारण करतो. इष्टलिंगाला अर्पित करून त्या जलाचा इष्टलिंगाला अभिषेक करतो आणि सदाचारानं वागतो. आपल्या वाणीनं कुणाला दुःख होईल असं बोलत नाही. मनानं कुणाचं वाईट चिंतन करत नाही आणि शरीरानं कुणातला इजा होईल, कुण्या प्राण्याची हानी होईल असं त्याच्याकडून वर्तन घडत नाही. उठल्यापासून झोपेपर्यंतची प्रत्येक हालचाल त्याची भगवंताच्या नामात असते. प्रत्येक पाऊल शिवाय नमा म्हणत टाकतो. प्रत्येक अन्नाचा घास शिवाय नमा म्हणून घेतो. कपाळावर नित्य विभूती धारण करतो. गळ्यामध्ये इष्टलिंग रुद्राक्ष धारण करतो आणि त्याच्या आचार, विचार, उच्चार आणि व्यवहार यामध्ये शुद्धता असते. ही शुद्धता म्हणजे आचारलिंगाची पूजा होय. पुढचं लिंग आहे गुरुलिंग. हे माहेश्वर स्थलाशी संबंधित आहे. गुरुलिंग म्हणजे काय? सद्गुरुनाथानं दिलेल्या मंत्राचं जप करणे, सद्गुरुनाथाने दिलेल्या नामाचा अखंड स्मरण करणे, हा गुरुलिंग पूजनाचा भाव आहे. तो नेहमी गुरुच्या शब्दात राहतो, गुरुच्या वचनाप्रमाणे आचरण करतो. गुरुच्या वचनाला तो ओलांडत नाही. गुरुच्या प्रत्येक शब्दामध्ये आपलं कल्याण आहे असा त्याचा विश्वास गुरुवचनावर असतो. त्याची श्रद्धा सद्गुरूच्या चरणावर असते आणि गुरुवचनाप्रमाणे वागणं म्हणजे गुरुलिंग पूजा आहे.
तिसरं लिंग आहे शिवलिंग. हे प्रसादी स्थलाशी संबंधित आहे. हे लिंग अंतकरणात असतं. मनाची चंचलता कमी करून त्याला शिवरूपी ध्यानात स्थिर करणं. प्रत्येक गोष्ट संसारात मिळालेली भगवंताला अर्पण करणे, इष्टलिंगाला अर्पण करणे आणि त्याचा प्रसाद आहे या भावनेने त्याचा स्वीकार करणे. या शिवलिंगाची पूजा करताना हा भक्त पूर्णपणे शिवाला समर्पित होतो. तुझी करता करविता तेव्हा अवघी तुझी सत्ता. आम्ही बाहुल्याच्या जाती सूत्र दोरी तुझे हाती. हा त्याचा भाव असतो. तो तक्रार जीवनात करत नाही. आम्ही बाहुल्याच्या जाती, आम्ही बाहुल्या आहोत. हे सद्गुरुनाथा, तुम्हाला जसं नाचवायचं तसं नाचवा. आम्हाला महालात ठेवा किंवा झोपडीत ठेवा, सायकलवर फिरवा किंवा विमानानं फिरवा, तुमची इच्छा. पण मन तुमच्या चरणाजवळ राहिलं पाहिजे. हा भाव, हा प्रसादिक भाव, हा समर्पणाचा भाव, हा शुद्धतेचा भाव म्हणजे शिवलिंग पूजन आहे. पुढची पूजा आहे जंगमलिंग. हे प्राणलिंगाशी संबंधित आहे. जंगम हा शब्द गतिमान, जो फिरतो, सतत फिरत असतो आणि आपल्याला जे ज्ञान झालं ते दुसऱ्याला सांगतो. परोपकार, माझा देह परोपकारासाठी आहे. जो आनंद मला गुरुकृपेने प्राप्त झाला आहे तो या देहाच्या माध्यमातून मला वाटायचा आहे. अशा भावानं, निरपेक्ष वृत्तीनं जो धर्माचा उपदेश करतो, सदाचाराचा उपदेश करतो आणि त्याची दृष्टी शिवदृष्टी झालेली असते आणि प्रत्येक जीवामध्ये शिवाचा निवास आहे या भावनेनं आपला देह त्या शिवसेवेमध्ये समर्पित करतो. हे आहे जंगमलिंग पूजन. त्याचा प्राण इष्टलिंगाला अर्पण झाला आणि हा देह इष्टलिंगाचा आहे, हा देह सद्गुरुनाथाचा आहे. या देहाकडून परोपकाराचे कार्य करणे, आनंद देत जाणे, सुख देत जाणे, ज्ञान देत जाणे, ही जी त्याच्या देहाकडून क्रिया होते ही जंगमलिंगाचं पूजन आहे. पुढचं आहे प्रसादलिंग. हे शरणस्थलाशी संबंधित आहे. प्रसाद म्हणजे केवळ खाणे नाही. आपल्या संसारामध्ये जे काही मिळेल ते सर्व काही ईश्वराचं आहे समजून आपला अहंकार सद्गुरूच्या चरणी, ईश्वराच्या चरणी समर्पित करणे. आणि मी काहीही करत नाही, भलं मी स्नान करत नाही तर माझ्या हृदयात बसलेले गुरु माऊली स्नान करत आहेत. मी पूजा करतो असाही अहंकार राहत नाही, तर माझ्या देहात बसून माझे गुरु माऊली पूजा करत आहेत. प्रसाद घेतानाही प्रसाद गुरु माऊली शिवाय नमा म्हणून घेत आहेत. हा कर्ता भाव ज्या भक्ताचा संपूर्ण जातो त्याच्याकडून प्रसाद लिंगाची पूजा होते. तो जशी गंगा सागराला मिळून सागर रूप होते तसं हा शरणस्थलातील साधक सद्गुरुनाथाला समर्पित होतो. झोपेतून उठला, गुरु महाराज उठले आहेत. ध्यानाला बसला, गुरु महाराज ध्यान करत आहेत. स्नानाला उभारला, गुरु महाराज प्रत्येक तांब्या डोक्यावर ओतून घेत आहेत, शिवाय नमा म्हणत आहेत. बस पूजेला बसला, गुरु महाराज आसनावर बसले आहेत. गुरु महाराज भस्म लावत आहेत. गुरु महाराज इष्टलिंगाला अभिषेक करत आहेत. गुरु महाराज पूजा करत आहेत.
दिवसभराचा व्यवहार गुरु महाराजच करत आहेत, असा त्याचा जो भाव असतो ते प्रसाद लिंगाचं पूजन आहे. हा साधक शरणस्थलात प्रवेश करतो आणि पुढचं लिंग आहे महालिंग पूजन. हे लिंग ऐक्यस्थलाशी संबंधित आहे. येथे भक्त देव होतो, येथे शिष्य गुरु होतो. येथे देवामधला आणि भक्तामधला भेद पूर्णपणे मिटून जातो. शिष्य पूर्णतः सद्गुरूला समर्पित होतो. सागर आणि तरंग जसे वेगळे नसतात, तसे आत्मा आणि परमात्मा एक रूप होतात. शिष्य आणि गुरु एक रूप होतात. हे ऐक्यस्थल आहे. हाच शिवयोग आहे. साधनाचा शिरोभाग आहे ऐक्यस्थल म्हणजे, जिथं साधक पूर्णपणे गुरुरूप होतो आणि मी आणि विश्व वेगळं आहे असा त्याचा भावच राहत नाही. मीच विश्व प्रपंच रूपानं नटलेला परमात्मा आहे या भावात तो राहतो आणि मी विश्वरूप झालो आहे त्याच्यामधलं मी पणही निघून जातं आणि साधक शिवस्वरूप होतो. ही षडलिंगाची पूजा आहे. या ठिकाणी षडलिंगाची पूजा ही अहंकार नष्ट करण्याची प्रक्रिया आहे. भक्त प्रथम या 6 लिंगाचं स्थान स्वतःच्या देहात ओळखून त्याचे ध्यान करतो. ओवीमध्ये म्हटल्याप्रमाणे मिश्र भावे करी जो पूजन, याचा अर्थ असा होतो की जेव्हा भक्त आपल्या जीवनातील प्रत्येक कृतीला ईश्वराशी जोडतो तेव्हा त्याचे जीवनच एक पूजा बनते. निरंतर अनुसंधान असतं त्याचं. ही पूजा केवळ सकाळी किंवा संध्याकाळी नसते, तर प्रत्येक श्वासाश्वासामध्ये ती पूजा. श्वास घेणे नाही तर त्याचं नामस्मरणच होते. आहार तो प्रसाद लिंगाचे स्मरण करून अन्नाचा स्वीकार करतो. वाणी गुरुलिंगाचे स्मरण करून सत्य आणि प्रिय बोलते. सेवा जंगमलिंगाच्या भावनेने दीन दुबळ्याची आणि सद्गुरुनाथाची तो सेवा करतो. भक्ताची व्याख्या या ओवीच्या शेवटी सांगतात. तोची भक्त जंगम तोची. ज्या व्यक्तीने या षडलिंगांना आपल्या देहात आणि जीवनात समावून घेतले आहे तो केवळ भक्त राहत नाही, तो स्वतः जंगम म्हणजे चालता बोलता शिव होतो. वीरशैव सिद्धांतानुसार जंगम हा चालता बोलता देव असतो. ज्याच्या ठिकाणी आचार विचार वाणी आणि व्यवहार यामध्ये शिवत्व ओतप्रोत भरलेला आहे, तोच खरा भक्त आहे, तोच खरा जंगम आहे. षडलिंग पूजा ही अहंकार कमी करून शिवत्व वाढवणारी साधना आहे. हे केवळ धार्मिक विधी नसून जगण्याची एक उच्च जीवनशैली आहे, जेथे बाह्य जग आणि अंतरंग एकाच शिवतत्वानं व्यापलेलं आहे. ही अनुभूती येते. ती अनुभूती माऊली या ओवीतून शब्दबद्ध करून आपल्याला त्या रस्त्यावर चालण्याची प्रेरणा देतात. ओम शांती शांती शांती.